श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होता आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरुसेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनात यापरी विचार येत. सदा उद्विग्रचित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चेताचे न होय समाधान. तयांप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्ने सुवर्णताटी भरून आपणा पुढे येती. पाहोनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरडोनी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोकादाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगती घरावून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर असावे. मुरडोनी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणा संसार करोनी काळक्रमिताती. परितया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांशी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमारमन तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीत. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवियले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला. पाहोनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकता यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. मृतिकेचा गज करोन पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखवी ती जग चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर
जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवुनी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी. दीक्षितांचे समजले जले भरले होते घट, तयासी लाविता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी, दर्शनांते पातले. अन्यायात ते राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. त्यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांची हे ऐकून मुरडोनी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून, दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. लीला विग्रही श्री स्वामी, जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी, असतील नवलनसेची. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरडोनी बाळाप्पा येत, पुण्यस्थान जानोनी. तेथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ, यतिरूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. करोनिया एकाग्रचित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढील अध्यायी कथन, बाळाप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखून, स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली, अक्कलकोटी प्रकटली. सदा कृपेची सावली, आम्हावरी करवते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णूवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नम. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरडोनी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्रीदत्त, वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय, सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह, श्री सद्गुरु कृपेने. मुरगोडीचे विप्र, बाळाप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात, महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाओनी, बैसावे हो अनुष्ठानी. ती श्री गुरु स्वप्नी येऊनी, सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाली तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती, सेवेकरी सेवा करीती. जेथे वाहे भीमरथी, स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती, आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती, रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नाना, नमस्कार घालीती कोणी. तेथील सर्व सेवेकरी, नित्यनियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी, निर्वाह करीती आपुला. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले, प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोनी, संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी, मागोनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी, मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी, परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी, पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमनी, संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावदन, जप आणि नामस्मरण.
रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता, सोडून गृह सूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता, आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी, येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी, उदक पुरती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस, कदा उदास नोव्हेची. अय्याराम सेवे करी, राहात होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐशी परी, बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी, नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडील तुम्हास कमी, ते ते आम्ही पूर्वजी. बाळाप्पासी मानवले, 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले, परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी, मागोनिया मधुकरी. जाओनिया संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले, वनिता पुत्र त्यागील. अति कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरणा, ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी, येती बाळाप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी, नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती. येवोनिया दर्शन देती, बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी, येवोनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त, स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित, कार्य इच्छित साधावे. पाहोनिया ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित, जावयाचा विचार करीत. तव तयासी एक पत्र, शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी, विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान, परी न जाहले पूर्ण. आणखीही काही दिन, क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी, बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी, वृश्चिक एक निघाला. तयांसी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी, पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी, मार्गांवरी जाहले. चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येवोनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृस्य सरस्वती, यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्ये नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी, कामधंदा करिता घरी. गीत गाऊनी परोपरी, स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण, वैशादिक इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकोन, दर्शनांते धावती. तयांची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी. नामघोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत. तैसा भिक्षुक गृहस्थ, स्वामी दर्शनाकारणे. कान फाटे नाथपंथी, संन्याशी फकीर जती. रामदासी अघोरपंथी, दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन, गायन आणि वादन. कोणी भजनी नाचोन, स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान, केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले. पुण्यपावन देखोनी नगरी, बाळाप्पा तोषले अंतरी. पूर्वपुण्यतयाचे पदरी, जन्म सार्थक जाहले. बाळाप्पा होऊनी सेवे करी, स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी, पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद, मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत. 11ोऽध्याय गोढा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.
अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजनतारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत, तेथे समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रीजवळी. बाळाप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐसी. ऐशा गर्दीत आपणांसी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन. बाळाप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कटचित्ती, खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. अजानबाहू सुहास्यवदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले. कंठ सद्गतीत झाला, चरणी भाळ ठेविला. क्षणैक मी पण विसरला, परमतोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जला भीतरी. तैसे बाळाप्पा त्या अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमलपुष्प न सोडी सहसा. स्वामी चरणी बाळाप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती, श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र ओटी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी, पडले होते भूतळी. ओठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानवनी मनी, बाळाप्पा निघाले तेथुनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करून आले बिऱ्हाडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिधला. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य मनोनी तयांसी, बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान, विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकूनी वर्तमान, बाळाप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माचे आचरून. घेऊन स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने बोट भरावे. यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जन. त्यात सुंदराबाई बहुत मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवे करी, इच्छा बाळाप्पाची अंतरी. सुंदराबाईची ये करी, आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्रीसेवेशी करीत जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदला, मने सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी, ऐसा अभिमान तियेसी. गर्व भारे इतरांशी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून. मोडून टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ, पूजाधिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती, अरण्यातही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती.
सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीराचं व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसी क्षणभरी. बेंबीमधून या रक्त वाहतसे दिवस रात्र. तया दुःखे विव्हळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीने. आजवरी बहुतांपरी बाळाप्पा करी चाकरी. तयांचे अंतरपरी स्वामी महिन जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्तावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांत फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीचे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिकानून. ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार. बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पाशी. दारापुत्र सोडोनी देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकोन बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाओन. करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामीनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आमुच्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुख्ये काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीतसे. तेव्हा निरुत्तर जाहला. ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान. बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्य मनी आणिले. म्हणे जावया आपणासी. समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयाची कपट ना जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला. सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. जो केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयांसी सदैव शरण. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. 12ोऽध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.